नमस्कार. सगळ्या एवढ्या लढण्यासाठी आपण लढतोय. थोडा यायला पाहिजे आवाज. जय श्रीराम. भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने आज या ठिकाणी हे आंदोलन आहे. आवाज येत नाही तुमचं तर माहीत बारीक आहे. मला काय मागं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज तुम्ही एवढ्या तातडीने एवढ्या उन्हामध्ये एवढ्या सकाळपासून सगळ्या एकत्रित होऊन आलाय. आनंद या गोष्टीचा आहे की आज महिला नारी आपल्या हक्कांसाठी लढत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा गिव्ह अप्लॉज. मी एक महिला आहे म्हणून नाही, मी महापौर आहे म्हणून नाही, तर माझं असं म्हणणं आहे जे काही काम झाले त्याचा मोबदला त्या माणसाला मिळायलाच पाहिजे. हां, मला असं वाटतं बोलण्यापेक्षा करून दाखवावं. तुमचा जो काही प्रश्न आहे ते अधिकारी साहेब सुद्धा मी आता लागली 2 मिनिटांनी त्याची बोलून घेतले. आणि एक ग्वाही, माझी कामाची पद्धत अशी आहे, नारळ आधी फोडायचा नाही, काम झाल्यावर फोडायचा. बोलायचं कमी, करून दाखवायचं. तुमचा जो काही प्रश्न आहे तो लवकर तातडीने 10 ते 12 दिवसामध्ये, कारण मी आता या महापालिकेच्या या सगळ्यावरती एवढं कंटाळलोय की मी आता ॲक्शन मोडवर आहे. फक्त ॲक्शन. आणि तुम्ही ॲक्शनमध्ये बघितलं असेल, तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक की खरं तर KMC 2026 इलेक्शन होऊन इतके दिवस झाले आणि तुमच्या कामाचा मोबदला अजून मिळाला नाही. खरं तर माझ्याबरोबर वगैरे असायची आणि मला सांगितलं असतं तर तुला माहिती आहे माझी कामाची पद्धत त्याच्यासाठी एवढे दिवस बसलाय. इलिगल कुठलीच गोष्ट होणार नाही. लिगली जी गोष्ट आहे ती 100% लवकर होणार. आणि इथून पुढे महिलांनी कुठल्याही कोल्हापूर शहरात असं रस्त्यावर बसलेलं मला आवडणार नाही. आपण काय भीक मागत नाही, आपण कष्ट करतोय. कष्टाचं जे काय आहे त्याच्यामध्ये मध्य साधला जाईल. आणि इथून पुढच्या भागात कधी तुमचं काय असेल असं बसायचं नाही. महापालिकेत यायचं, माझी अपॉइंटमेंट घ्यायची, जे काही काम आहे तिथं एक तुमच्या ते दोघं जण मेन लोकांनी यायचं आणि तिथं येऊन ते काम करून घ्यायचं. कळालं? आपण तारा राणीची घ्यायची आहे, ह्या कमी पण आहे अशा पद्धतीने बसायला लागते. हां, त्यामुळे इथून पुढं अशा पद्धतीने करू नका. या आणि ह्याचं जे काही सोल्युशन आहे लवकरात लवकर, जे काही कायद्याच्या कसोटीतून जे काही टाईम लागेल तेवढाच वेळ, अदरवाईज तुम्हाला नक्की न्याय मिळेल. ठीक आहे? धन्यवाद. जय श्रीराम.